हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहोत की रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या, ते पण एकदम सोप्या मराठी पारंपरिक पद्धतीने घरगुती. त्यासाठी आपण रताळे आधी उकडून घेऊयात आणि मग ते बॉईल झाल्यानंतर आपण त्यांना काढून घेऊयात. त्याच्यामध्ये गूळ टाकूयात अंदाजाने आणि तेवढंच आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण टाकूया आणि ते मिश्रण चांगल्यापैकी एकजीव करून आपण त्याला मस्तपैकी त्याचं पीठ मळून घेऊयात. आणि तुम्ही आता बघत असाल त्याच्या आपण छोट्या छोट्यापैकी पुऱ्यां टाईप लाटलं आणि आपण त्यांना साजूक तुपामध्ये मस्तपैकी तळून घेऊयात. तुम्ही बघतच असाल की आपल्या छोट्याशा डेली व्लॉगमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने कशा घाऱ्या तयार करून घेतो. ह्या अशा दोन्ही पद्धतीने मस्तपैकी फ्राय करून झाल्या, तळून झाल्या की आपण त्यांना हळूच पलटून काढून घेऊयात. मी अशाच पद्धतीने हळूहळू सर्व घाऱ्या सोडत गेले आणि त्यांना मस्तपैकी फ्राय करत राहिले. किती सुंदर पद्धतीने आपल्या घाऱ्या ज्या आहेत मस्तपैकी तयार होत आहेत. तुम्ही नक्कीच घरी असं ट्राय करून बघा. हा आमचा छोटासा डेली व्लॉग असल्यामुळे मला जास्त काही तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगता येत आहे, बट तुम्ही ट्राय करून बघाच नक्की. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या घाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपण देवासमोर सुंदरपैकी नैवेद्य देऊन आपण त्याचा लाभ घेऊया. आणि मला नक्की चॅनलवरती लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि ह्यामधली बनवून तुम्ही ट्राय करून मला टेस्ट करून सांगाच कसं लागतं.